अरे नको रे, 24 तास त्या मोबाईल मध्ये तोंड घालून बसू. काय हे असलं करावं लागेल पुढे. पप्पा, ऍडमिशनची प्रोसेस किती कठीण झाली आहे. तिथे पे सीट 15 लाखाच्या खाली नाहीयेत. हवेतून आणणार पैसे. या आलात दादाकडच्या नाश्त्यावर ताव मारून आलात. आता जमल्यास आमच्या जेवणा खाण्याचं बघा. हा, घरचं झालं थोडं, वाण्याने धाडलं घोडं. रे वाण्याने नाही ग, व्याह्याने व्याह्याने. हा तेच ते. व्याही तरी कुठे मिळतायत. एक आला होता चांगला, या मधुराने परत पाठवला. मूर्ख. नाही बरोबर आहे, मला आईचं पटतंय. म्हणजे मिहीर खरंच चांगला होता मधुराताईसाठी. ऐकलं, 24 तास सोबत असायचे. हा, गळ्यात गळे घालून फिरतात काय, हॉटेलात काय जातात, क्लबात काय नाचतात. आणि ही मधुरा म्हणते माझं प्रेम नाही त्याच्यावर. मग हे काय आहे? अगं नवीन पिढी आहे कमो. हा, मैत्री करतात, जरा मोकळे ढाकळेपणाने करतात. म्हणजे काय लगेच प्रेम असतं का त्यांचं? काय बोलतेस? वेल सेड पप्पा. आई, मी पण हे सगळं करणार आहे. मग तेव्हा माझ्या मागे असं लागू नकोस. तू मध्ये बोल नकोस. थोबाड फोडी ना अथर्व, असलं काय केलंस तर. तुला मी नंतर बघते. मला सांगा तुम्ही, एवढं चांगलं स्थळ आलं होतं मधुराला, तिने नाकारलं. चुकलं की नाही मधुराचं सांगा मला. आधीच त्या मीराच्या लग्नाचं सगळं थांबलं, विषय सुद्धा काढू देत नाही. ती अशी ही अशी, हे दोघी घरातच बसून राहणार आहेत का? एकदा या दोघींचं लग्न होऊन नवऱ्याच्या घरी केल्या म्हणजे माझ्या अथर्वाचा मार्ग मोकळा ना. आली का गाडी मूळ पदावर? म्हणजे मुलगा चांगला मिळणार होता वगैरे सगळं खोटं आहे. तुला फ्लॅट मिळायला उशीर होणार आहे याच पडलंय. सद्गुरू बघा जरा हिच्याकडे बघा. तुम्ही गप्प बसा. तुम्ही देणार आहात त्याला फ्लॅट? महिन्याच्या 3 तरी पॉलिसी खपतात का तुमच्या? सद्गुरू म्हणे. मी आता बोलणार नाहीये, करून दाखवणार आहे. थांबा, मी पण आता असं काहीतरी करून दाखवते ज्यामुळे मधुराला मिहीरशी लग्न करावंच लागेल. मीरा, अगं असं काय करतेस? हे बघ, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, कळतंय का तुला? तर तुझा आणि मधुराचा एकमेकींवरती जीव आहे, पण स्वभाव तो तर वेगवेगळाच आहे ना. आता मधुरा तुझ्यासारखी शांत समंजस नाहीये, आणि तू तुझ्यासारखी हसरी नाचरी बडबडी नाहीये. ती धडक फडक वागते, आणि त्यावर तू काहीही उपाय करू शकत नाहीस, हे लक्षात घे. आणि सांगू तुला, तुझा काय माझा काय मधुराचा काय स्वभाव आहे ना, कुत्र्याच्या शेपटासारखा असतो. किती सरळ करायचा प्रयत्न करा, तो मूळ पदावर येतोच. मग माझं ऐक, तू तिची काळजी करणं सोडून दे. येस, मधुराला जसं हवं होतं तसं सगळं केलंय मी. मधुरा, आय लव्ह यू. आता फक्त तू हो म्हणायची बाकी आहेस. आय नो, तू हो म्हणणार आहेस मला. अरे रागात तर तू आमच्या आधी निघाली होतीस घरातून, आणि माझ्या नंतर पोचतेस. राग गेला वाटतं? अजिबात नाही, उलट वाढलाय. म्हणजे मीरचं काय खरं नाही आज. त्याचं तर नाहीच आहे, पण तुझं पण नाहीये. का? मी काय केलं? तुला माणसं दिसत नाहीत का रे? म्हणजे सकाळी घरातून निघाल्यावर तुमच्या दोघांची वाट बघत मी कॉर्नरवर थांबले होते, आणि तुम्ही दोघं माझ्या तोंडावरून रिक्षातनं निघून गेलात. अगं, आम्हाला काय माहिती तू थांबलीस म्हणून. मला तर वाटलं तू इतकी चिडली आहेस की रागाच्या रॉकेटवर बसून 2 सेकंदात तिथे ऑफिसला पोहोचशील आणि मीरवर राग ओकशील.
काय रागाचं रॉकेट वगैरे काय चाललंय तुझं? काय अर्थ आहे याला? हे बघ, मी आधीच रागवली, मला अजून चिडवू नकोस. राग आलाय मला. एवढं मला एकटीला सोडून गेलात तुम्ही. मधुरा, आम्ही मुद्दाम नाही केलंय. ओके, तरी सुद्धा सॉरी. ओके, अगं आता उठा बशा काढू का? काढ ना, खरा असशील तर काढ. अरे आदित्य, खरंच काय काढतोय? पण मी थांबणार नाहीये. मधुराचा मूड चांगला दिसतोय. हीच करेक्ट वेळ आहे. अरे बास आदित्य, बास. मधुरा, चल ना जरा. का? काय झालं? मला बोलायचंय तुझ्याशी. ऍक्च्युली मला पण तुझ्याशी बोलायचंय. ग्रेट. मी पण मला इथे नाही, जरा दुसरीकडे बोलूया ना आपण प्लीज. म्हणजे त्या दिवशी बर्थडेचं सरप्राईज दिलंस तू, आज मी तुला सरप्राईज देणार. हे बघ, त्याआधी मला तुझ्याशी बोलायचंय मिहिर. आधी मी आधी बोलणार आहे, प्लीज चल ना. देवा, हे काय होतंय मला? सारखं तेच का दिसतंय? काय लक्ष कुठे तुझं? मगापासून मी इतकी बडबड करते आणि काहीच रिएक्शन नाहीये तुझी. आणि हे काय, पुस्तक उलट धरलेस तू आणि वाचतीस असं पण दाखवतीयस. गुड, व्हेरी गुड. हा, चांगली लक्षण आहे ती. नाही म्हणजे पुस्तक उलट धरणं, आजूबाजूला माणसं न दिसणं. हा, ते काय माहितीये का? प्रेम आहे, प्रेम. मीरा मॅडम, कामातून गेल्यात बरं का तुम्ही. विशाखा, काय विशाखा? खरं तर मनातून असं वाटतंय की विशाखाने जन्मभर असंच चिडवत राहावं. हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना. मधुरा, हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय. मिहिर, ऐक ना, आता फक्त मी बोलणार, तू ऐकायचं. आता मी एक प्रश्न विचारणार आहे तुला, त्याचं तू उत्तर द्यायचं. हा, प्लीज
मधुरा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. विल यू मॅरी मी? ओ गॉड मिहिर, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अरे आपण मित्र आहोत, खूप चांगले मित्र. हे प्रेम बिम कुठून आलं मध्येच? मधुरा, अगं मैत्रीत प्रेम होऊ शकते ना. मी खरंच मनापासून प्रेम करतो तुझ्यावर. मी माझा लाईफ पार्टनर म्हणून फक्त तुलाच इमॅजिन केलंय. अरे पण मी नव्हतं ना केलं इमॅजिन, तू असा सगळा विचार करशील हे. ऍक्च्युली ना मिहिर, मी खूप वैतागली आहे तुझ्यावर. तू सगळं मनीषा काकूंना सांगितलंस? का सांगितलंस? हा, सगळं स्पॉइल केलंस यार. आय एम व्हेरी व्हेरी अपसेट विथ यू. मिहिर, नको ना, नको ना हे प्रेम बिम सगळं. ओके ओके, ऐक ना मधुरा, तू तू याबद्दल विचार नसेल केला किंवा इमॅजिन नसेल केलं, मग आता कर ना. अजून वेळ नाही गेली मधुरा. बघ ना, तू जसं सांगितलं तसंच प्रपोज केलंय ना मी. प्लीज मला हो म्हण, प्लीज. मिहिर, मी आधी इमॅजिन नव्हतं केलं आणि आताही इमॅजिन करू शकत नाहीये. कळतंय तुला? तू तू माझ्या टाईपचा नाहीयेस मिहिर. टाईपचा नाहीये मी? तुझ्या टाईपचा नाहीये म्हणजे तुझ्या टाईपचा कोणी दुसरा आहे का? आय डोंट नो, पण मला हे सगळं नको आता, दॅट फॉर शुअर. नाही यार, नाही नाही मिहिर, तू सगळं असं ऑकवर्ड करून टाकलंयस. घरच्यांना पण सगळ्यांना कळलंय. मी नाही काम करू शकत आता इथे. मधुरा, मी हा जॉब सोडतेय आत्ताच्या आत्ता. मधुरा ऐक ना माझं. मधुरा, मधुरा, ए काय झालं? कुठे चाललीस? हे बघ, तू मला काही विचारू नकोस आदित्य. आय एम व्हेरी अपसेट. मी जाते बस. एक सेकंड, पण अचानक काय झालंय? ऑफिस मधून कुठे चाललीस? मी तुला म्हणलं ना आदित्य, मला काहीही विचारू नकोस. आय एम लिव्हिंग, दॅट्स इट, बाय. मी टाईपचं नाहीये. टाईपचं नाहीये ना मी. टाईपचं नाही. टाईपचं नाही मी त्या. मिहिर शांत हो. मिहिर शांत हो. मला कोणाशी नाही बोलायचं, पण please. मला तुझ्याशी बोलायचंय मिहिर. प्लीज शांत हो. काम डाऊन. मी तुझा मित्र आहे मिहिर, आणि तू लगेच सगळं संपलं असं नको समजूस. हे बघ, मधुराचा मूड आज चांगला नव्हता आणि हेच मी तुला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुझं लक्ष नव्हतं मिहिर. शांत हो. मधुरा शॉर्ट टेम्पर्ड, पण होईल तिचा राग शांत. आणि मला असं वाटतंय की तू तिला आणखी थोडा वेळ द्यायला हवास. प्लीज मिहिर, आय एम शुअर शी विल कम बॅक टू यू. फक्त तू शांत राहा. असं लगेच हातपाय घालू नकोस, कळलं? मिहिर, सगळं ठीक होईल. काय सगळं ठीक होणार आहे? जॉब सोडून गेली ती आता. हे बघ, मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. प्लीज लिव्ह मी अलोन, प्लीज. ओके, मी जातो. शांत. हा आदित्य बोल. मीरा, प्लीज शांतपणे ऐक. ओके? काय झालं? मधुराने मिहिरला नाही म्हणून सांगितलंय स्पष्टपणे. काय? हो, म्हणजे घरून याच विषयावरती चिडून निघाली होती आणि नेमकं मिहिरने तिला प्रपोज केलं. अरे देवा आदित्य, मिहिर खूपच अपसेट झाला असेल ना. हो ना यार, एकतर जवळची मैत्रीण आणि आय गेस ना तो कॉलेज पासून तिच्या प्रेमात आहे. मग मधुराने असं करायला नको होतं. पण नाही म्हणण्याची एक पद्धत असते ना मीरा. आपल्या बोलण्याचा समोरच्यावरती काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा होता मधुराने. ती सरळ त्याला नाही म्हणून निघून गेलीये. हो रे बिचारा, किती चांगला आहे रे तो. हो, तुला बरं एवढंच नाहीये, ती एवढी चिडली की जॉब सोडून निघून गेलीये घरी. काय? ती निघून गेली? आदित्य अरे तू एक काम कर मीरा, तू आत्ताच्या आत्ता घरी पोच, तिला समजाव, तिला सांग हे सगळं चुकीचं आहे.
मी असं म्हणत नाही की तिने मिहिरला हो म्हणावं, पण त्यांच्यातली मैत्री शाबूत राहिली पाहिजे. मीरा, तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता घरी पोहोच. हो मी येतेच, पण तुला जमेल का लवकर घरी यायला? नाही म्हणजे आपण दोघं मिळून तिला समजावून सांगू ना. पण खरंच आदित्य, तू मला सांगितलंस ते खूप बरं झालं. नाही म्हणजे मला नाहीतर कळलंच नसतं. खरंच खूप सपोर्ट वाटतो तुझा. थँक्यू. तू येशील ना लवकर? हो, ट्राय करतो. मीरा, यू प्लीज टेक केअर. ओके, बाय. हॅलो. हा, हॅलो. मला वाटलं घरात कोणीच नाहीये. ओळखलत का? कमू मावशी. हा, कमी मावशी, बोला ना. नाही, बोलायचं म्हणजे मुद्दामच फोन केला. लहान आहे हो आमची मधुरा, तिला काहीच कळत नाहीये. काय झालंय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही मधुराच्या वागण्याचा अजिबात गैरसमज करून घेऊ नका. तिला काडीची अक्कल नाही. म्हणजे तुम्ही हो ना, लग्नाला नाही म्हणते पोरगी. तुम्ही बोललात का तिच्याशी? हो ना, बोलले. किती चांगला मुलगा आहे हो मीर. काय करायचं या मुलीला? मी म्हटलं ना, आजकालच्या मुलीला ना अक्कलच नाहीये. पण तुम्ही काळजी करू नका, मी अजिबात गैरसमज करून घेऊ नका. कदाचित ना मी तिला म्हणजे असं अचानक विचारलं ना, त्यामुळे गडबडली असेल हो बिचारी. मी तुम्हाला सांगते ना, म्हणजे कसं आहे, मीर आणि मधुराची जोडी ना, ते काय म्हणतात बघा, मेड फॉर इच अदर अशी आहे माझ्यासाठी. मी पाडेन ना, मी पाडेन तिच्या डोक्यात व्यवस्थित प्रकाश पाडेन. तुम्ही काळजी करू नका. काही झालं तर हे लग्न आपण लावायचं. अहो मावशी, असं कसं म्हणताय तुम्ही? हे बघा, दोघांच्याही मनाप्रमाणे लग्न व्हायला हवं. दोघांची पसंती असेल तरच पुढे जाण्यात अर्थ आहे ना. आणि मधुरा जर हो किंवा नाही म्हणतीये तर तो तिचा अधिकार आहे, तो ऍक्सेप्ट करायलाच हवा आपण. नाही, ते बरोबर आहे तुमचं, पण नाही, हे बघा कमू मावशी, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे प्रेशर आणायचं नाही. आपल्याला कितीही वाटलं तरी घाई करायची नाही. शांतपणे विचार करू आणि मग काय तो निर्णय घेऊ दोघांच्या संमतीने. आणि हे बघा, माझा अजिबात गैरसमज झालेला नाहीये. कमू मावशी, फक्त एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही मधुराला ना रागवू नका, ओरडू नका तिला. तिने नकार दिलाय म्हणून सांभाळून घ्या तिला. बरं, ठेवते फोन मी. बरं बाई, तर मी काय बोलणार. नमस्कार. काय बाई आहे, मी चांगलं हिच्या मुलाचं लग्न लावून द्यायला निघाले आणि ही म्हणते मधुराला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. शिबाई, मधुरा नकार दिला असं वाटलं नव्हतं. आता या सगळ्यावर मिहिर कसा रिॲक्ट होईल काय माहित. आलीस आलीस, बस बस. एवढ्या तातडीनं बोलावून घेतलं? अगं बाई, कामच आहे तसं. तुला तर माहितीये ना हेमा, मला मुलींच्या लग्नाची किती काळजी वाटते ग. हो ना, काळजी तर मलाही वाटते, पण त्यांची लग्न झाली तरच आनंदराव माझा विचार करतील. त्यांचे संसार सुरू झाले ना तरच माझा आणि आनंदरावांचा संसार सुरू होईल अशी आशा आहे हो मला. मग मात्र मी ते घर अगदी माझ्या मनासारखं सजवून घेणार आहे. स्वप्नच बघ. तू त्या घरात घुसलीस तर माझ्या अथर्वच्या हातात काय पडणार. बरं कमाताई, तुम्ही काय म्हणत होतात? हा, मला मदत हवी आहे ग तुझी हेमा. मग सांगा ना. हे बघ, मी सांगते ते केलंस ना तर यावर्षी एकीच तरी लग्न होतच की नाही बघ. सांगा सांगा.